आपण आता दगड घेतोय. आपल्याला कांदा चिरायचा आहे. आणि तो दगड पहिल्यांदा धुवून घेतला जातोय. दगड स्वच्छ धुतला गेलाय. झऱ्याचं पाणी, खळखळ झऱ्याचं पाणी धुतला. दुसऱ्या दगडाला घेतोय दुसरा दगड आपण. हे बघा इथे आपल्या बरोबर शेळ्या मेंढ्या पण आहेत. आणि आता दगड घेतलेला आहे आणि आपण दगड घेऊन आपल्या स्पॉटला, आपला स्पॉट तिकडे आहे ना, तिकडे आहे ना, हा आपल्या स्पॉटला आपण चाललेलो आहे. चला, हा दगड मांडण्यात येत आहे. दगड मांडलेला आहे. आता गॅस शेगडी घेऊन गेलेले आहेत. हे ब्युटन गॅस आहे. हा इझी कॅरी करू शकतो आपण. साधारण एका टाइमचं जेवण आपल्याला मिळतं. टोपामध्ये बघूया काय टाकलेलं आहे. कांदा टाकलेला आहे. दगड धुण्याची प्रक्रिया सोबतच कांदा कापण्याची प्रक्रिया. कांदा धुवून घेतला जातोय. आता चिरण्यासाठी कांदा. कांदा कसा चिरला जातो? बारीक कांदा. हो, बारीक कांदा चिरतोय आपण. हा, आणि बारीक कांदा चिरून त्याला धुवून घेतलाय. कांदा चिरून आपण घेतोय आता मॅगीसाठी. आपला कांदा चिरून झालाय. काय बंद काय पण आपण या ठिकाणी घेतलंय. आता घेतलंय. ह्या फळाला टोमॅटो असं म्हणतात. ह्याला बोली भाषेमध्ये काय बोलता तुम्ही? टमाटा. गॅस पेटवला गेलाय. मला भाजायला जाळला असतं. मला वाचलो मी. गॅस चालू आहे. खाली आग नाही. पकडायला काय नाही, गरम झाल्यावर. माझं बनियान आणायला लागेल. जोरात नको टाकू. तेल टाकण्यात आलंय. यायला लागेल ना. याचा खमंग असा वास सुटलाय खरंच. फक्त कांदा आणि टोमॅटो यांचा काय स्मेल येतोय. आता इथे मिरची कापली जात आहे. हा दगड मला वाटतं घरी घेऊन जायला पाहिजे, कारण एवढा मस्त दगड भेटलेला आहे. एकदम चौकन. याच्या आधी कोणी केलंय की काय इथे? आता ही मिरची सोडण्यात आलेली आहे. खूप सुंदरसा असा स्मेल येतोय. खरं सांगतो, आपण घरी जे खातो ना त्याच्यापेक्षा म्हणजे फक्त कांदा टोमॅटो टाकलाय, तेल टाकलंय आणि मिरची आहे, पण त्याचा स्मेल जो आहे ना, इतका सुगंध आहे ना. हा आता हे मिश्रण हलवलं जातं. तुम्हाला मी तोपर्यंत एक व्ह्यू दाखवतो. हा एक व्ह्यू बघून घ्या. वरून एक झरा, ओझरता झरा, आणि मी माझ्या राईट साईडला फिरलेलो आहे. इकडे बकऱ्या चरतायत. मी जरा क्लोजअप घेऊन दाखवतो. बकऱ्या, शेळ्या, खाली काही पर्यटक आहेत. आपण आता आपण मसाला टाकायची प्रक्रिया चालू आहे. मॅगी मसाला टाकलाय. मॅगी बनवतोय आपण. हा 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 हा, काय सुगंध आहे. वा, अप्रतिम. म्हणजे शब्दात नाही सांगू शकत.
खरंच तो जो सुगंध आहे ना, त्या सुगंधाला सुद्धा काही उपमा देऊ शकत नाही. पण बोलतात ना, दूध शर्करा योग, वर आकाश, पाणी सोडलंय थोडस. तोपर्यंत मी दाखवतो पुढची प्रोसेस. मॅगी 2 मिनिट्स. सिंगापूर ट्रिप एव्हरी वीक, चान्स टू विन. पुढच्या वेळी जर आम्ही जिंकलो तर आम्ही सिंगापूरला जाणार आहोत मॅगी बनवण्यासाठी. त्यामुळेच ही मॅगी घेऊन आलेलो आहे, सिंगापूर ट्रिप विन करण्यासाठी. मी टाकले का? मीठ नाही करत. आपण थोडासा आता त्याचा सिनारो दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा 5 सिनारो नदीच्या काठी, म्हणजे झरझर झरा आहे, त्या झऱ्याच्या काठी आपण आहोत. काय सुंदरसा व्ह्यू आहे. फोडले जातील. उमेशजी तोपर्यंत जरा बाजूला सरकता का? मला एक क्लोजअप सीन दाखवायचा आहे तुम्हाला. मी फोटो काढणार आहे. तुम्हाला जे मी म्हणत होतो ना की दोन्ही बाजूने झरझर झरा आहे, तो हाच. जस्ट सी. आणि ॲज अ इन्स्ट्रक्शन, मला पुढे जाण्याची इन्स्ट्रक्शन मिळाल्यामुळे मी आता बघतोय. तुम्हाला आता मी हाच ह्याचा सिनारोचा बॅक व्ह्यू दाखवतो. साधी अगोदर फ्रंट व्ह्यू. तिथून झरझर पाणी येत आहे. हा ओझरता झरा, ह्या झऱ्यातून तुम्हाला आता आपला मॅगीचा प्लेस दिसला. त्यानंतर गोल राऊंडमध्ये मी तुम्हाला हे दाखवतोय त्या पाठीमागे. आणि आता 2च मिनिटामध्ये मी तुम्हाला त्याचा एक लांबून दृश्य दाखवतोय. ह्या किती सुंदर दिसतं. होतोय मॅगीचा व्ह्यू. हा इथे आहे मॅगीचा व्ह्यू. आपण असंच चालत जाऊ. मी हा क्लोजअप व्ह्यू घेतोय तुमच्यासाठी. कसा बसा काट्या कुट्यातून चालत फक्त आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी मेहनत घेत आहे मी. ही आता मॅगी, कोणीतरी सांगितल्याप्रमाणे मॅगी खेकडा हा एक प्लॅन करण्याचा विचार चालू आहे. पण हो, हा प्लॅन अयशस्वी. अजून एक यशस्वी प्रयत्न करण्याच्या अनुभवाची कमतरता दिसून येते. खेकड्यासाठी त्यांना ह्या खळखळत्या पाण्यात नाही तर मला वाटतं त्या मातीतल्या पाण्यात जावं लागेल. थोडंसं त्यांनी जरा दूर गेले.